नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर, बिल्डर डेव्हलपर जयेश हरिया सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. पहिल्यांदा स्वतः इंजिनियर म्हणून त्यांनी काही कामं केली आणि त्याच्यानंतर आता बिल्डर डेव्हलपर म्हणून त्यांनी एक वेगळं नाव स्वतःचं कमवलेलं आहे. आणि मी म्हणेन असं की ज्या ज्या मध्यमवर्गीयाचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं, तर त्या रेसिडेन्शियल प्रोजेक्टच्या माध्यमातून, अपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांनी ते देण्याचंही काम केलेलं आहे. हा सगळा एकंदर त्यांचा प्रवास कसा होता, नंतर क्रीडाई सांगली जी आहे त्याच्यातही ते एक विशेष पद भूषवत आहेत, त्याबद्दल पण त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. हो, शुअर. हा एकंदर प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना नमस्कार. आपण इथून सुरुवात करूया. नमस्कार, नमस्कार. नमस्कार. सो गप्पांना इथून आपण सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे अगदी शाळेपासनं, हो, हो. की शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही इकडे आलात? मग ते शिक्षण कसं पूर्ण झालं? असा एकंदर शैक्षणिक प्रवास आधी ऐकायचा आहे तुमच्याकडून. येस. शुअर. माझा जन्म सांगलीचाच आहे. मी जयेश हरिया. हं, जन्म माझा सांगलीतच झालेला आहे. हं, आणि प्राथमिक शिक्षण माझं आमच्या घराजवळच्या एका जिल्हा परिषद शाळेत झालं. त्यानंतर हायस्कूलचं शिक्षण सांगली हायस्कूल सांगली इथं झालं. त्यानंतर मी डिप्लोमा केला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये लठ्ठे एज्युकेशन पॉलिटेक्निक सोसायटी, लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचं जे पॉलिटेक्निक आहे हं, तिथून माझा सिव्हिलमध्ये डिप्लोमा पूर्ण झाला. हं, तो 1992 साली मी डिप्लोमा इंजिनिअरिंग म्हणून बाहेर पडलो. हं, तेव्हा मी म्हणजे सांगलीमध्ये 3 जे कॉलेज होते त्या तिन्ही कॉलेजमध्ये फर्स्ट आलो होतो. हं, पण काही कारण मी नंतर मग काय पुढं म्हणजे इंजिनिअरिंग डिग्री केली नाही. तर त्यानंतर मग सांगलीतले नामांकित बिल्डर के के शाह यांच्याकडे मी साधारण एक 4 वर्ष म्हणजे ॲज अ साईट इंजिनियर म्हणून प्रॅक्टिस केली. हं. त्यानंतर मी स्वतःचा कन्स्ट्रक्शन म्हणजे कॉन्ट्रॅक्टिंगचा बिझनेस सुरू केला. वाह! आणि मी चांगल्या चांगल्या म्हणजे मोठ्या मोठ्या गव्हर्नमेंट संस्थेची कॉन्ट्रॅक्टिंगची कामं केली. हं, CPWD असेल, पुन्हा एस टी महामंडळ आहे, हं, PWD, जिल्हा परिषद, हे करत करत मी नंतर मग BSNL ची मोस्टली कामं केली. BSNL ची भरपूर कामं केली. जवळजवळ 7-8 वर्ष मी BSNL ची कॉन्ट्रॅक्टिंगची कामं करत होतो, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरची. साधारण ते दरवर्षी आम्ही 1 करोड 2 करोड पर्यंत टर्नओव्हर आम्ही तेव्हा करत होतो. वाह! आणि त्यानंतर मग 2010च्या दरम्यान साधारण BSNL थोडं डाऊन साईडला आल्यानंतर मग आम्ही बिल्डरशिपकडे वळलो. वळलं. बरोबर आहे. 2011 पासून आम्ही मग बिल्डरशिप करत आहोत. हं, तर बिल्डरशिप करताना बरेचसे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आम्ही जास्त केलेत. हं, हं. त्यानं थोडे छोटे बंगलो प्रोजेक्टही केलेत आणि त्यानंतर सिंगल अपार्टमेंटचे मी जवळजवळ 12 बिल्डिंग आतापर्यंत कंप्लीट केलेले आहेत. वाह! आणि छोटे छोटे बंगलो म्हणजे ट्विन बंगलो असतील, 3 बंगलोज असतील, रो हाऊसेस असतील, अशा साधारणपणे एक 10 म्हणजे बंगलोची कामं पूर्ण केलेली आहेत आम्ही बरोबर आहे. चांगल्या हां, अकॅडमिक्स दृष्ट्या तर तुम्ही फारच स्ट्रॉंग होता तसं. म्हणजे तुम्ही शिकला असता तर पुढे अजूनही त्याच्यात पण शिक्षणात पण एवढीच हो, प्रगती झाली असती जेवढी इकडे व्यावसायिकरित्या झाली. बरोबर. पण माझ्या मते हाही प्रवास तितकाच सुंदर आहे. हो, हो. दुसरा आणखीन एक विचारायचं ते म्हणजे जसं तुम्ही म्हणलात सुरुवातीच्या फेजला आधी प्रॅक्टिस घेतली, अनुभव घेतला तुम्ही आणि त्याच्यानंतर स्वतः आपण सुरू केलं. तर मग स्वतः पहिला केलेल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? तो प्रोजेक्ट कुठला होता? कुणाच्या रेफरन्सनं मिळालेला? तेव्हा जरा दडपण आलं का? कारण तेव्हा वय कमी असतं, पहिलाच हो, बरोबर. प्रोजेक्ट होता. तर तो सगळा अनुभव ऐकायचा आहे तुमच्याकडून. पहिल्यांदा सुरुवातीत तुम्ही जे म्हटला, हं, की शिक्षणाच्या बाबतीत तर सुरुवातीपासून मी स्वतः गुजराती असल्यामुळं हं. बिझनेस माइंड हे जन्मजात आमच्या म्हणजे असतंच म्हणजे ह्याच्यात उपजत होतं. बरोबर. पुढे जाऊन कुठं नोकरी करायची नाही हा एक डोक्यात होता. त्यामुळे हं, मग नंतर डिप्लोमा नंतर समजा जरी डिग्री केलं तरी हेच करायचं आहे बरोबर. पुन्हा. त्यामुळे मग डिप्लोमामध्ये सुद्धा चांगलं शिक्षण मिळालेलं होतं, अनुभव चांगले मिळाले होते, शिक्षक आम्हाला चांगले मिळाले हं, होते. हं, त्यानंतर मी जे केकेश यांच्याकडे काम तिथूनही मला चांगला अनुभव मिळाला. हं, त्यामुळं मी त्यानंतर हे केलं. आणि तुम्ही जसं आता म्हटला की पहिलं काम, तर हं, पहिलं काम हे छोटं मी एक कॉन्ट्रॅक्टिंग घेतलं होतं. साधारण ते 3 रूम म्हणजे वन बेडरूम हॉल किचनचं काम होतं. 3 रूमचं टोटल काम होतं. हं, सुरुवातीला अगदी मी म्हणजे केल्यानंतर थोडंसं चॅलेंज होते. पण तशी मी 3-4 वर्ष झालं प्रॅक्टिस चांगली केली होती. केकेशांच्या म्हणजे ते आता माझे बिझनेस मधले गुरुज होते. त्यांनी मला चांगली त्यांच्याकडे म्हणजे शिक्षणाचे मला धडे मिळाले. हं. म्हणजे याचे बिझनेसचे चांगले धडे मिळाले त्यांच्याकडून. त्यामुळे मला तेवढं काही अवघड गेलं नाही. म्हणजे अगदी सुरुवातीला सुरळीत ते काम पूर्ण झालं माझं. पूर्ण झालं.
पण म्हणजे ते एका घराचं एवढं छोटं केलेलं काम आणि आज स्वतः उभारलेल्या अपार्टमेंट एवढा सगळा मोठा प्रवास आहे हो एका अर्थानं. पण ते पहिलं काम असतं, ते यंग एज असतं आणि एक पहिला प्रोजेक्ट मिळणं स्वतःच्या नावावर हे पण फार तेव्हा महत्वाचं हो असतं आणि त्यांना कॉन्फिडन्स मिळत असतो पैशांपेक्षा. बरोबर. तर आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. आता तुम्ही येस. मागच्या 25 वर्षापासून जास्त काळ हे फील्ड बघताय. तर 100. यामध्ये तुम्ही कदाचित एक कॉमन फॅक्टर बघितलेला असेल, तो म्हणजे अकुशल कामगार, बरोबर. अनस्किल्ड लेबर. आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती साईटवर सध्याला परिस्थिती हाताळता? लेबर थोडा प्रॉब्लेम आहे आपल्या इकडं स्किल्ड लेबरचा. पण त्यात मोस्टली म्हणजे आता जे म्हणजे सिव्हिल करून जे कॉन्ट्रॅक्टिंग करतात किंवा बिल्डरशिप म्हणतात, ते त्यांना आम्हाला ते टॅकल करायला थोडंसं म्हणजे सोपं जातंय. हं, हं. त्यातून थोडे आम्ही स्वतः मग त्यांना बऱ्यापैकी ट्रेन करतो आणि साईटवर त्यांना म्हणजे आम्हाला जे काम पाहिजे असते, मोस्टली मी जे BSNL मध्ये मी कॉन्ट्रॅक्टिंगचं काम केलं, तिथूनही आम्हाला चांगलं शिकायला मिळालं, की म्हणजे वर्कमनशिप कशी पाहिजे. तर ते आम्ही अनुभव पुढे घेत म्हणजे ते आम्ही कामगारांना सुद्धा ट्रेन केलेले आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडून काम करून घेत होतो. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये आता तुम्ही प्लॅन ही स्टेज अतिशय महत्त्वाची असते, जो हो आपण आराखडा किंवा रचना करतो. बरोबर. पण आता त्या प्लॅनिंगचं महत्त्व रेसिडेन्शियल प्रोजेक्ट करताना, आता जे तुम्ही अपार्टमेंट्स करतात, तर तेव्हा तुम्हाला ऑलरेडी कस्टमरचं माइंड पुढं काय असणार आहे, त्याचं बजेट काय असणार आहे, हे करून तो प्लॅन करावा लागतो. तर 100%. प्लॅनचा इम्पोर्टन्स तुमच्या नजरेतून काय आहे? आणि सध्याला अपार्टमेंटसाठी प्लॅन करताना तुम्ही कुठल्या गोष्टी आधी प्रामुख्याने विचारात घेता? बरोबर. एक्झॅक्टली तुम्ही म्हटला तसं प्लॅनिंग हे सर्व गोष्टीत इव्हन मी तर म्हणतोय प्लॅनिंग हे की ह्या कन्स्ट्रक्शन किंवा अपार्टमेंटमध्ये किंवा कुठली बिल्डिंग करताना नाही तर आपण जीवनात सुद्धा प्रत्येकाने चांगलं प्लॅनिंग केलं पाहिजे. बरोबर. प्लॅनिंग हे महत्वाचंच आहे. तर प्लॅन आता बिल्डिंगचा एखादा प्लॅन करताना महत्वाच्या गोष्टी जेव्हा आम्ही अपार्टमेंट करतो तेव्हा आम्ही त्या एरियामध्ये काय म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे तो एक फॅक्टर आम्ही बघितला जातो. त्याप्रमाणे आम्ही तिथं मग ते समजा 1 BHK तिथं चांगले सेल होतील का 2 BHK होतील, त्याप्रमाणे त्याचं आम्ही हे करतो. पुन्हा प्लॅन करताना आम्ही आर्किटेक्ट बरोबर सुद्धा आम्ही 2-3 वेळा स्वतः आम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह होतो. नो डाऊट आम्ही आर्किटेक्ट कडूनच प्लॅन करून घेतो. पण त्याच्यामध्ये समजा म्हणजे बिल्डिंगचे आतली म्हणजे रूम सर्क्युलेशन्स काय असावेत, बिल्डिंगला मिनिमम ऑफसेट्स असावेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही त्यांच्याबरोबर आर्किटेक्ट बरोबर बसून आम्ही प्लॅनिंगला म्हणजे त्याप्रमाणे आम्ही प्लॅन करून घेतो त्यांच्याकडून. करतो, बरोबर हो. आहे. हा जसा एक भाग झाला, तसं पुढचा एक पार्ट येतो मग त्यातला बजेट. त्या बरोबर. कस्टमरचं इंडिव्हिज्युअल बजेट. हो. कारण लोकेशननुसार बजेट बदलतं त्या व्हेरी फ्लॅटचं. होतं. पण बरोबर. जरी ते बजेट बदलत असलं, तरी तुमच्या क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन तर ते सेमच राहतं. बरोबर. सगळीकडे तुम्हाला तीच क्वालिटी द्यावी लागते. हो. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता कन्स्ट्रक्शनमध्ये? एक्झॅक्टली. बजेट आणि क्वालिटी ह्या दोन्हींचा म्हणजे समतोल साधताना की स्पीडनं काम करणे आणि त्याच्याबरोबर थोडंसं कामात स्वतः म्हणजे बिल्डरनी इन्व्हॉल्व्ह झालं तर तो म्हणजे बजेट आपोआप थोडं कमी करता येऊ शकते क्वालिटीचं काम देऊन सुद्धा. म्हणजे क्वालिटी करायला काही एक्स्ट्रा हे लागत नाही. थोडेसे एफर्ट्स आपल्याला जास्त घ्यावे लागतात. थोडंसं सुपरविजन चांगलं करावं लागतं आणि त्यातून एक चांगलं निर्माण करता येईल आपल्याला. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो असा प्रश्न आहे, की तुम्ही आता सांगली जिल्ह्यातले मूळचे आहात. इथनंच तुम्ही लहानाचे मोठे हो. झालात. हा एक त्यातला मुद्दा आहे. दुसरा इंजिनिअर आहात आणि बिल्डर डेव्हलपर सुद्धा आहात. अशा बरोबर. तिन्ही अँगलमधनं हा प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनिअर म्हणून, एक बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर्स येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे? तर पुढच्या 10-15 वर्षांमध्ये आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर अशी क्षेत्र कुठली आहेत, ज्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? नक्कीच. सांगलीमध्ये जर बघायला गेलं तर सांगली शिक्षणासाठी सुद्धा सांगली म्हणजे चांगली आता पुणे मुंबईनंतर सांगलीचंच नाव घेतलं जातंय. इव्हन सांगलीमध्ये फार चांगले इन्स्टिट्यूट आहेत. वालचंद कॉलेज आपल्याला इंजिनिअरिंगमध्ये टॉप 5 मध्ये त्याची गणना होते. त्यानंतर बाकीचे मेडिकल कॉलेजेस आहेत. असं तर ह्या सगळ्या जर इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या सगळ्या फील्डमध्ये शैक्षणिक ह्याच्यातनं सुद्धा सांगलीच आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा सांगली आणि सांगलीपेक्षा मिरजेचं नाव फार चांगलं आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा म्हणजे एक शिक्षण पंढरी किंवा वैद्यकीय पंढरी म्हणून सांगलीकडे बघितलं जातंय. त्याशिवाय सांगली अजून थोडं इंडस्ट्रीयल थोडंसं सांगलीकडं चांगल्या जर इंडस्ट्रीज आल्या तर त्या सांगलीसाठी एक चांगल्या म्हणजे भविष्याच्या दृष्टीनं
चांगलं हे काम होईल सांगलीच्या दृष्टीने. बरोबर आहे. जसं आता तुम्ही म्हणालात, की इंडस्ट्री हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे, एज्युकेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. मग या सगळ्यामध्ये सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत शासनानं किंवा आहे त्या पावलांना कशी गती दिली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं, तर या सुविधा लवकर आपल्याला सांगलीत दिसतील? एक तर सांगलीचा जो डीपी प्लॅन आहे तो जवळजवळ 10 ते 12 वर्ष झालं प्रलंबित आहे. तो एक सर्वात पहिला सरकारने त्याची मंजुरी दिली पाहिजे सांगलीला. त्याशिवाय चांगल्या जर इंडस्ट्रीज आल्या तर त्या 100% त्यातून म्हणजे सांगलीची ग्रोथ ही चांगलीच होईल, हे नक्कीच आहे. वाह! आणि दुसरा आता एक अवघड प्रश्न असा आहे, की तो आत्तापर्यंत काम केलेल्यापैकी एकच आयकॉनिक प्रोजेक्ट असं सांगायचा झाला, तर कुठल्या प्रोजेक्टचं नाव डोळ्यासमोर येतं? जो प्रोजेक्टनं तुम्हाला स्वतःला नाव दिलं, स्वतःला चेहरा, एक वेगळा ब्रँड दिला आणि जो करताना तुम्हाला स्वतःला पण आनंद, समाधान एक जरा वेगळं होतं. तर अशा प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? असा प्रोजेक्ट म्हटला तर आम्ही कॉन्ट्रॅक्ट ज्यावेळी बिल्डरशिपमध्ये आलो, त्यावेळी रेल्वे स्टेशन जवळ आम्ही हरिप्रिया म्हणून एक जी बिल्डिंग केली, ती त्या एरियात साधारण अपार्टमेंट थोडे फार कमी होते. तर त्या क्षेत्रात आम्ही जी ती हरिप्रिया बिल्डिंग केली, त्याचं इलेव्हेशनही फार चांगलं झालं आणि त्यातून आमचंही चांगलं नाव झालं. म्हणजे आमचा प्राज म्हणून आमचं हे आहे, फर्म आहे. त्या फर्मचंही नाव चांगलं झालं आणि त्यातून आम्हाला मग पुढे चांगली गती मिळाली. गती मिळाली. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काही अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत? तर त्या प्रॉब्लेमचा किंवा त्या आव्हानाची एखादी आठवण? अडचणी तर तशा बऱ्याच येत असतात. मेन म्हणजे बऱ्याच वेळा महत्व ज्यावेळी बिल्डरशिपमध्ये असतो त्यावेळी फायनान्शियल अडचण येतात. हो. पुन्हा काही वेळी आता मेन तर ज्यावेळी कोविड आलं त्यावेळी सगळं संपूर्ण कोलमडलं. जग थांबलेलं होतं. हो. तर त्यावेळी आमची जस्ट एक साईट आता म्हणजे चालू झालेली होती, हरिओम म्हणून. तर तेव्हा जवळजवळ माझ्याकडे त्यावेळी जवळजवळ साधारण एक 26 एक कामगार होते. त्यावेळी ते पूर्ण लॉकडाऊन लागलं. त्या 26 कामगारांना जवळजवळ आम्ही 6 महिन्यापर्यंत सांभाळलं. म्हणजे अगदी त्यांना आम्ही निम्मा पगार सुद्धा देत होतो आणि त्यांच्या जेवणाची आणि बाकी सगळी सुद्धा सोय आम्ही ती केली होती. त्यावेळी आम्हालाही सुद्धा ते चॅलेंजिंग होतं. पण ते आम्ही मॅनेज करून त्यांना ते तेवढं हे केलं, म्हणजे त्यावेळी त्यांना सस्टेन केलं. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता, की एखादं एक स्टील घेतलं पाहिजे आपण किंवा हे चांगलं आहे. असं स्टीलचे पॅरामीटर्स किंवा गुणवैशिष्ट्य काय सांगाल? स्टीलच्या बाबतीत स्टील जेव्हा आम्ही निवडतो तेव्हा थोडंसं त्या स्टील कंपनीने आतापर्यंत कसा परफॉर्मन्स केलेला आहे तो एक आम्ही चांगला त्यात बघतो. शिवाय त्याच्यानंतर आम्ही म्हणजे प्रत्येक स्लॅबला आम्ही त्या स्टीलचा आम्ही लॅब टेस्ट घेतो आणि ती लॅब टेस्ट कशी येते काय त्याच्यावरून ते आम्ही पुढचं ठरवतो की पुढच्या वेळी त्याचं ते हे करायचं, किंवा त्या कंपनीनं आम्ही मग तसं आम्ही सांगतो की बाबा तुमचा हा प्रॉब्लेम कधी आला काय, पण अजूनपर्यंत तसा कुठं कधी आम्हाला आला नाही. त्यामुळे आम्ही त्या हिशोबानं ते मार्केट परफॉर्मन्स आणि हे बघून ते आम्ही स्टीलची निवड करतो. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टला आजवर वापरलंय का? आजपर्यंत मी अजून पहिले आयकॉन स्टील अजून कुठलं वापरलेलं नाहीये. बरोबर. पण इथून पुढे नक्की विचार कधी करू आणि भविष्यात 100% वापरेल. वापरायचं हे करू. आणि इंटरव्ह्यूचा अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत आणि ज्यांना तुमच्यासारखंच त्यांनी एम ठेवलेलं आहे की इंजिनियर म्हणून एंट्री घ्यायची आणि भविष्यात बिल्डर डेव्हलपर व्हायचं, तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही यशाची गुरुकिल्ली किंवा तुमचा यशाचा सिक्रेट फॉर्म्युला काय सांगाल? नवीन येणाऱ्या तरुणांना मी एवढंच सांगेन की क्वालिटीवर म्हणजे फोकस ठेवावा त्यांनी. क्वालिटी ही मस्टच आहे आणि त्याशिवाय जे काय म्हणजे समजा आपल्या कस्टमर कडून काही जर हे येत असतील तर त्यांना सर्व्हिस चांगली देणे, म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस आपण जो म्हणतो तर ती सर्व्हिस सुद्धा चांगली दिली तर ते भविष्यात तेच तुम्हाला परत नवीन कस्टमर वगैरे आणून देतील. या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. यामध्ये तो हे होते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर जयेश हरिया सर. आणि त्यांनी जसं सांगितलं या क्षेत्रात जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात त्याप्रमाणे दर्जा हा अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि ती जर तुमच्याकडे चांगली असेल तर तुम्हाला वेगळं मार्केटिंग करण्याची गरज नाही. तेच तुमचे कस्टमर जे हॅपी कस्टमर्स असतात तेच अजून 10 लोकांना सांगत असतात आणि तुम्हाला पुढचे प्रोजेक्ट मिळत असतात. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आल्या, तितक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.